नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याचा दावा करण्यात येतोय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। नीट यूजी परीक्षेतील अनियमिततेनंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती। दिल्लीतील जंतर मंतरवर मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते। या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे। राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या भावना, अपेक्षा आणि भवितव्याचा आपण नेहमी आदर केलाय। नीट परीक्षेतील गैरप्रकारानंतर सरकारने तात्काळ कारवाई करत तपास सीबीआय कडे सोपवलाय। परीक्षा रद्द केली आणि पुढील काळात सीबीटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला। तसंच कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि परीक्षा माफियांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येऊ नये हा आपला संकल्प असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। गेल्या काही दिवसांपासून घडामोडीमुळे मन व्यथित झाल्याचं सांगत देशातील प्रत्येक युवा शक्तीचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित राहण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलंय।